तरुण भारत नागपूर दिनांक 2 जानेवारी 2021 अग्रलेख आत्मनिर्भर भारताची पायाभरणी. कोरोनाच्या लसीकरणाची रंगीत तालीम आज देशभर होते आहे. 29 आणि 30 डिसेंबरला लसीकरणासाठी देशभर करण्यात आलेल्या व्यवस्थेची प्रातिनिधिक स्वरूपात 4 राज्यांमध्ये पाहणी करण्यात आली. त्याचा अहवाल समाधानकारक आल्यानंतर लसीकरणाची प्रत्यक्ष रंगीत तालीम आज घेतली जाते आहे. ही संपूर्ण देशवासियांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. रंगीत तालीम यशस्वी झाल्यानंतर कोरोनाच्या लसीकरणाची देशव्यापी मोहीम येत्या काही महिन्यांमध्ये सुरू होईल. 21व्या शतकातील आत्मनिर्भर भारताची ही पायाभरणी समजायला हरकत नाही. या दृष्टीनं केंद्र सरकारनं नियोजन केलंय. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन आणि आरोग्य सचिव राजेश भूषण या दृष्टीनं राज्य सरकारांच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या संपर्कात आहेत. ही आनंदाची बाब आहे. कोरोनाच्या साथीनं 2019च्या डिसेंबरपासूनच संपूर्ण जगाला वेठीस धरलं होतं. चीनमध्ये सुरुवातीला कोरोनाचा उद्रेक झाला त्यावेळी संपूर्ण जग काही प्रमाणात निर्धास्त होतं. कोरोना आपल्या देशात येऊ शकणार नाही, आला तरी त्याचा आपल्या देशात टिकाव लागू शकणार नाही असं प्रत्येकच देशाला वाटत होतं. याच दरम्यान मायदेशी परतलेल्या भारतीय नागरिकांच्या माध्यमातून भारतातही कोरोनाचं आगमन झालं तरीही त्याचं गांभीर्य कुणाच्या लक्षात आलं नाही. मात्र मार्च महिन्यात त्याची तीव्रता लक्षात आल्यावर सरकारला देशव्यापी टाळेबंदी घोषित करावी लागली. भारतातील सर्व उद्योग आणि व्यवहार ठप्प झाले. रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूकही बंद करावी लागली. लोकांना आपल्या घरातच बसावं लागलं. कोरोनाला रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची लस किंवा औषध तेव्हा उपलब्ध नव्हतं. तरीसुद्धा कोरोनाच्या साथीमुळे भारतात बळी पडणाऱ्यांपेक्षा बऱ्या होणाऱ्यांची संख्या जास्त होती. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर त्याचा मृत्यूदर 1.5 ते 2% जास्त नव्हता. म्हणजे 98% लोकांनी कोरोनावर मातही केली. कोरोनापेक्षा जास्त बळी आपल्या देशात रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती तसंच अन्य साथीच्या आजारात गेले. तरीसुद्धा हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्याची जनमानसात प्रचंड दहशत निर्माण झाली. लोक एकमेकांकडे संशयानं पाहू लागले. अगदी सख्खे नातेवाईकही एकमेकांपासून दुरावले. सुरुवातीला तर कोरोनाच्या रुग्णाकडे दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या माणसाकडे पाहावं तसं पाहिलं जाऊ लागलं. कोरोनाची लागण झालेल्यांच्या नशिबी फारच वाईट वागणूक आली. त्यांच्यावर सर्वांपासून दूर एकांतवासात राहण्याची वेळ आली. कोरोना झाला म्हणजे जणू त्या व्यक्तीनं मोठा गुन्हाच केला की काय अशा थाटात त्याच्याशी आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींशी व्यवहार केला जाऊ लागला. त्या दृष्टीनं 2020 हे वर्ष भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या दृष्टीनं काळं वर्ष म्हणायला हरकत नाही. या वर्षानं सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्राची अपरिमित हानी केली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या गप्पा मारणारे, त्याचा जीवनाच्या सर्वच क्षेत्रात 24 तास फायदा घेणारे, संपूर्ण जग डोळ्यांनीही न दिसणाऱ्या कोरोना विषाणूसमोर हतबल झाल्याचं दिसून आलं. एका विषाणूनं संपूर्ण जगाला एक प्रकारे वेठीसच धरलं होतं. माणसानं आणि विज्ञानानं कितीही प्रगती केली असली तरी निसर्गासमोर त्याची डाळ शिजू शकत नाही, तो टिकाव धरू शकत नाही, हे कोरोनाच्या साथीनं दाखवून दिलं. सुरुवातीला सरकारी यंत्रणाही गोंधळल्या होत्या. कोरोनाचा मुकाबला कसा करावा ते वैद्यकीय क्षेत्राला समजत नव्हतं. हळूहळू वैद्यकीय क्षेत्र सावरलं. आपला जीव धोक्यात टाकत या क्षेत्रानं मानवजातीला या संकटातून वाचवलं. सुरुवातीला भांबावलेल्या सरकारी यंत्रणाही कालांतरानं या धक्क्यातून सावरल्या. कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यासाठी भारतातीलच नाही तर जगभरातील वैज्ञानिक कामाला लागले. आरोग्यम धनसंपदा असं मानणाऱ्या आपल्या देशातील लोकांचं आरोग्य कोरोनानं धोक्यात आणलं, सोबत धनही हिरावून घेतलं. त्यामुळे लाखो लोकांवर अन्नाच्या तुकड्या तुकड्यांसाठी स्थलांतरित होण्याची वेळ आली. कोरोनावर जोपर्यंत औषध येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत करावं लागलं. सरकारला जनजागृतीची मोहीम राबवावी लागली. जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं असं महानायक अमिताभ बच्चन भ्रमणध्वनीवरील 2 माणसांच्या संवादात अडथळा आणत सांगू लागले. 2020 मध्ये भारतातीलच नाही तर जगातील लोकांना जे भोगावं लागलं ते त्यांना आतापर्यंत कधीही भोगावं लागलं नव्हतं आणि भविष्यातही कधी भोगावं लागू नये
असं सर्वांनाच वाटणं स्वाभाविक आहे. कोरोना प्रतिबंधक लस बाजारात आली असली तरी त्यामुळे हुरळून जाण्याचं कारण नाही, कारण या लसीची परिणामकारकता अजूनही स्पष्ट झालेली नाही. कोरोनाची लस एकदा घ्यावी लागेल की दोनदा ते अजून समजलेलं नाही. या लसीचे शरीरावर अन्य दुष्परिणाम होतील का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एकदा लस घेतल्यावर पुन्हा कोरोना होणारच नाही, याबाबत वैद्यकीय क्षेत्रही सध्या संभ्रमात आहे. त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार याप्रमाणे कोरोनाच्या लसीची स्थिती असली तरी त्यामुळे जगभरातील लोकांना दिलासा मिळालाय हे नाकारता येणार नाही. कोरोनाची लस आली असली तरी जनतेनं निष्काळजीपणे वागू नये, सर्व काळजी घेतलीच पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना करावं लागलं. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून जग अद्याप सावरलेलं नसतानाच ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेची तीव्रता पहिल्या लाटेपेक्षाही जास्त आहे. ती प्राणघातक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे जगात पुन्हा घबराट पसरणं स्वाभाविक आहे. भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संशयित रुग्ण ब्रिटनमधून दाखल झाले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेचे रुग्ण भारतात आले तेव्हा आवश्यक ती काळजी घेतली गेल्याचं दाखवलं गेलं तरी त्यात बऱ्याच प्रमाणात निष्काळजीपणाही झाला. हा निष्काळजीपणा सरकारी पातळीवर झाला की जनतेच्या, याबाबतची चर्चा आता अनाठायी असली आणि त्यातून काही साध्य होणार नसलं तरी यावेळी असा कोणत्याही पातळीवरील निष्काळजीपणा आपल्या देशाला परवडणारा नाही. दुसऱ्यांदा टाळेबंदी लावण्याची वेळ आली तर देशातील सर्वसामान्य माणसाचं आणि उद्योग क्षेत्रासोबत आपल्या अर्थव्यवस्थेचंही कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. त्यामुळेच कोरोनाची लस आली असली तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून स्वतःला वाचवलं म्हणजे दुसऱ्या लाटेपासूनही स्वतःला वाचवता येईल असं समजण्याचंही कारण नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई होण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागणार आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा देशाची अपरिमित हानी झाली तर त्यातून सावरण्यासाठी आपल्याला पहिल्यापेक्षा दुप्पट कालावधी लागू शकतो. त्यामुळे जनतेनं आतापर्यंत पाळत असलेली सर्व बंधनं झुगारून देण्याचा अतिउत्साहही दाखवण्याची गरज नाही. संयम आणि अनुशासनाचं दर्शन घडवत आपापल्या पातळीवर आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे. सर्व जबाबदारी सरकारची आहे, आपली काहीच नाही, असंही समजण्याचं कारण नाही. जनतेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न सरकार आपल्या परीनं करतंय, मात्र सर्व काही सरकारच्या भरवशावर सोडणं योग्य नाही. सरकारची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच जनतेचीही आहे. पान खर्रा खाऊन थुंकणं, सार्वजनिक ठिकाणी नियमांचं पालन न करणं हे प्रकार योग्य नाहीत. त्यामुळे सरकारच्या या प्रयत्नात जनतेनंही आपलं योगदान देण्याची गरज आहे, कारण यातच देशासोबत जनतेचंच दीर्घकालीन भलं आहे. दैनिक तरुण भारतचा हा अग्रलेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असे अभ्यासपूर्ण अग्रलेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.